मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। माणगाव आणि इंदापूर शहराजवळच्या वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे। शिमगोत्सवासाठी आलेले मुंबईकर कोकणवासीय परतीच्या प्रवासाकडे निघाले आहेत आणि त्यामुळेच वाहतूक कोंडी झाली आहे। इंदापूर आणि माणगाव शहराजवळ 2 किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहेत, तर दुसरीकडे शिवजयंती आणि शनिवार रविवार सुट्टीकरिता मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोकणामध्ये दाखल झालेत आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे। माणगावचा परिसर जर आपण बघितला मुंबई गोवा महामार्गाचा, तर या परिसरामध्ये नेहमीच वाहतूक कोंडी होत असते आणि तशाच पद्धतीची वाहतूक कोंडी आता झालेली आहे। तब्बल 2 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, आज सकाळपासूनच वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळते। आपण म्हणतोय की 2 किलोमीटरची रांगा लागल्यात, खरं तर आता ह्या रांगा या आहेत 4 किलोमीटर पर्यंत पोहोचलेल्या आहेत। माणगावकडे खास करून कोकणातून आता मुंबईकडे येणारी जी ट्रॅफिक आहे त्या लेनवरती जास्त वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळते, कारण कोकणातून आता शिमग्याचा सण आटोपून चाकरमाने आता परतीच्या मार्गावर आहेत आणि त्यामुळे रस्त्यावरती वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली। माणगाव बाजारपेठेत खरेदीसाठी आलेले जे नागरिक आहेत त्यांची वाहनं देखील रस्त्यावर आहेत आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतं। मात्र यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलीस करतायत। मात्र पुण्यातून येणारी जी वाहतूक आहे ताम्हाणी घाट मार्गे, आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी माणगावच्या स्टँडच्या जवळ होते आहे। जोपर्यंत माणगाव बायपास आणि इंदापूर बायपासची कामं पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कोकणवासियांना अशाच पद्धतीने या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे। अगदी प्रफुल्ल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय 4 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्याचं पाहायला मिळतं आणि या सगळ्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतो।